तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव तेजस आणि मी फायनल इयर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी अमरावतीची जे टॉप 4 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहे, त्यांचा जो प्लेसमेंट डेटा आहे तो कंपेअर करणार आहे. तर त्यात ओल्ड राममेघे झालं, न्यू राममेघे, सिप्ना अँड पी.आर. बुटेपाटी या चारही कॉलेजचा जो ऑफिशियल प्लेसमेंट डेटा आहे, जो त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर अपलोड केलेला आहे, त्याला आपण डिटेलमध्ये अॅनलाईज करणार आहे आणि त्यातून कन्क्लुजन काढणार आहे, कोणत्या कॉलेजची प्लेसमेंट कशी आहे तर. तर हा जो व्हिडिओ आहे तो खूप इम्पोर्टंट व्हिडिओ राहणार आहे. सो आय होप तुम्हाला इंटरेस्ट येणार आणि या व्हिडिओची ड्युरेशन सुद्धा जास्त राहणार आहे. तर प्लीज लास्टपर्यंत हा व्हिडिओ पहा. सो लेट्स स्टार्ट द एनालिसिस. तर मी ओल्ड राममेघेच्या ऑफिशियल वेबसाईटवर ट्रेनिंग अँड प्लेसमेंट पेजवर तर बघा इथं तुम्हाला दिसते की अ, इथं यांनी बॅनरवर टाकलेलंच आहे की जान्हवी चुलेट ॲट द पॅकेज ऑफ 9 एल-पी ॲट एच-एस-बी-सी बॅच आहे 2024-2025. त्यानंतर डिंपल दुल्हानी ॲट पॅकेज ऑफ 9 एल-पी एच-एस-बी-सी 24-25 सी-एस-ई. तर यांनी यांच्या बॅनरमध्ये टाकलेलं आहे. त्यानंतर सायजी गावंडे ॲट कन्सल्टॅट ॲट द पॅकेज ऑफ 12 एल-पी-ए. बघा हे मला वाटतं हायेस्ट आहे ओल्डचं. सी-एस-सी 2024-2025. जर मला या पूर्ण ओल्ड राममेघेची प्लेसमेंट रिपोर्ट बघायची असणार तर मी प्लेसमेंट रिपोर्टमध्ये जातो आणि लिस्ट ऑफ स्टुडंट इन 2024-2025 प्लेसमेंट व्ह्यू. तर इथं पी-डी-एफ उघडली. ओके. तर बघा, इथे यांनी पूर्ण प्लेसमेंट रिपोर्ट दिलेली आहे. जे ओल्ड राममेघेत जे आता जे 2025 मध्ये जेवढी मुलं लागले, त्यांची पूर्ण रिपोर्ट यांनी दिलेली आहे. तर इथं तुम्हाला दिसते की सर्वात फर्स्ट आहे की रुपेश गजानन राऊत फ्रॉम सिव्हिल ब्रांच आर-टी-सी काँक्रीट ॲट 2.5 एल-पी-ए. त्यानंतर हे सिव्हिल शोभा लिमिटेड ॲट 4 एल-पी-ए. तर सिव्हिलमध्ये हे जे लागलेले आहेत मुलं त्यांचं आहे. त्यानंतर आर्कसेप्टमध्ये 3 एल-पी-एचं पॅकेज आहे. त्यानंतर इथं सी-एस-सी हे बघा कॉग्निझंटमध्ये किती जण लागलेले आहेत ओल्डमधले. कॉग्निझंटमध्ये बघा, कॉग्निझंटमध्ये सगळे 4 एल-पी-एच्या पॅकेजनं. त्यानंतर इथं जे कॉग्निझंटची वरची प्रोफाईल आहे कॉग्निझंट जेन्सी नेक्स्ट तर याचे पॅकेज 6.75 एल-पी-एच असते. चांगलं पॅकेज असते. ते इथं लागलेलं आहे. त्यानंतर हे बघा सी-एस-सी वाले पूर्ण लॉजिट्यूड लॉजिट्यूड झालं, प्लॅनेट स्पार्क झालं. प्लॅनेट स्पार्कचं पॅकेज चांगलं आहे 6.5 एल-पी-एचं. सो जे सी-एस-सी वाले पोरं आहेत ते चांगल्याच कंपनीत लागलेले आहेत. त्यानंतर एच-एस-बी-सी 9 एल-पी-ए, 9 एल-पी-ए वॉव! त्यानंतर इथं बघा आकाश पंडित सी-एस-सी, टी-सी-एस कोटविटा ॲट द पॅकेज ऑफ 3.6 एल-पी-ए. त्यानंतर अजून टी-सी-एस विटामध्ये वेदांत पेठे ॲट पॅकेज ऑफ 3.6 एल-पी-ए. त्यानंतर इथं सी-एस-एम-आय-टी, सी-एम-एस-आय-टी 2.5 एल-पी-एचं पूर्ण पूर्ण पॅकेज आहे इथं. जिथे इथं तुम्हाला दिसत असणार. सो इथं हे सी-एस-सी वाले पूर्ण हे बघा एच-सी-एलमध्ये लावलेले आहे आणि एच-सी-एलचं पॅकेज आहे 3.5 एल-पी-एचं. त्यानंतर इन्फोसेटचं 5 एल-पी-एचं पॅकेज. सो इथं ओल्डची जे प्लेसमेंट आहे ते खूप चांगली आहे. सी-एस-सीचे तर मॅक्सिमम पोरं प्लेस झालेले आहेत सी-एसचे. त्यानंतर इथं बघा एस-टी-सी मुलं प्लॅनेट पार्कमध्ये लागले आणि पॅकेज ऑफ 6.5 एल-पी-ए आणि हा जो ओल्डचा जो हायेस्ट पॅकेज आहे सायजी संजय गावंडे ॲट कन्सल्टंट 12 एल-पी-ए वाला. तर हे बघा हा सी-एस-सी ब्रांच. त्यानंतर इथं बघू शकता तुम्ही हे एस-टी-सी वाले तर पूर्णच्या पूर्ण प्लेस झालेले आहेत. प्लॅनेट स्पार्कमध्ये आहे बघा हा एस-टी-सीमध्ये असून आय-टी कंपनीत लागला 6.5 एल-पी-एमध्ये. त्यानंतर ई-टी-आय-सी प्रायव्हेट लिमिटेड सगळ्यांचं पॅकेज 2.04 ही कोर कंपनी आहे मला वाटतं ई-टी-आय-सी. त्यानंतर हे इपिटोम इंडियामध्ये 2.5 एल-पी-एमध्ये लागले आहेत पोरं. त्यानंतर अद्विक हायटेकमध्ये हे पूर्ण एस-टी-सी ब्रांच आहे. 2.6 एल-पी-ए, 2.6 एल-पी-ए, दाना. सो त्यानंतर एस-टी-सीमध्ये आहे नॉर पुणे 2.6 एल-पी-ए, 2.6 एल-पी-ए. आय-टी डिपार्टमेंटमधले क क हे बघा कॉग्निझंट जेन्सीमध्ये लागलेले आहेत. ॲट द पॅकेज ऑफ 4 एल-पी-ए. त्यानंतर इन इन्फोसेपमध्ये ॲट पॅकेज ऑफ 5 एल-पी-ए. त्यानंतर मैत्री पॅकेज चांगला आहे याचा 9 एल-पी-एचा आहे पॅकेज आहे. सो सो प्लेसमेंट ओल्डची खूप चांगली आहे. यांनी मॅक्सिमम पोरं लावलेले आहेत. जर तुम्ही जर एकदम खाली जर बघितले सो 507 पोरं लागलेले आहेत. त्यानंतर 507 पूर्ण पूर्ण या बॅचमध्ये प्लेस झाले 2025 बॅचमध्ये. सो बघा तुम्हाला मेकॅनिकलची प्लेसमेंट इथं दिसणार. हे मेकॅनिकलचं कोर कंपनी आहे. वेबस्टो, रूफ सिस्टम इंडिया, त्यानंतर दाना इंडिया प्रायव्हेट लिमिटेड 2.6 एल-पी हे सगळे मेकॅनिकल डिपार्टमेंटवाले पोरं लागलेले आहेत.
सो ओल्डची प्लेसमेंट जर आपण रिपोर्टमध्ये बघितलं तर खूप चांगली आहे. आणि अ, आणि हे कॉलेज ते ऑफर पण करते, कारण कॉलेजमध्ये यांनी दिलेला प्लेसमेंट स्टॅटिस्टिक. हां, स्टुडंट प्लेस थ्रू कॅम्पस ड्राईव्ह 2023-2024चा आहे हा 641. सो सो ओल्ड रामटेकची जे प्लेसमेंट आहे ते नेहमी चांगली असते. आणि तुम्ही जर बघितलं तर चांगल्या-चांगल्या कंपनीचं एम-एन-सीमध्ये लागल्या, जसं कॉग्निझंट झालं, त्यानंतर एच-सी-एल झालं, टी-सी-एस झालं, यासारख्या कंपनीत तुम्हाला लागलेल्या दिसणार आहेत. आणि पॅकेजही सुद्धा खूप, सी-एस-सीचे बघा किती सारे मुलं लागलेले आहेत. तर तर ओल्डचं प्लेसमेंट खरं खूप चांगलं आहे. तर मी आता न्यू रामटेकच्या ऑफिशियल वेबसाईटवर जातो प्लेसमेंट रिपोर्ट बघण्याकरिता. तर बघा, इथं आपल्याला प्लेसमेंट रिपोर्ट उघडलेले आहेत न्यू रामटेकचे 2013 पासून तर 2025 पर्यंत. आपल्याला हे लेटेस्ट 2025 बॅचचं बघायचं आहे. सो मी याच्यावर जातो. तर इथं इथं पी-डी-एफ उघडली. तर यांनी बघा, यांनी फक्त कोणत्या कंपनीत कोण लागलेलं आहे तेच दिलेलं आहे. यांनी पॅकेज नाही मेन्शन केलं. फक्त कोण कोणत्या कंपनीत लागलेलं आहे, तर तुम्हाला इथं दिसू शकते, की न्यू रामटेकतले जे फर्स्टचे पहिले 5 पोरं आहेत ते कॉग्निझंटमध्ये लागले. पूर्ण सी डिपार्टमेंट आहे. रोहित दत्गाल कॉग्निझंट सी त्यानंतर अनिकेत दाभाडे कॉग्निझंट सी मंदा सातपुते कॉग्निझंट सी त्यानंतर इथं बघा एक सुजल लोटे आहे डिलॉइटमध्ये सी-एस-सीमध्ये ब्रांच. सो यान जे डिलॉइट आहे याचं पॅकेज खूप जास्त असते, चांगलं पॅकेज असते. आणि कॉग्निझंटचं पण डिसेंट पॅकेज असते. त्यानंतर प्लॅनेट स्पार्कचं एक चांगलं पॅकेज असतं. तर इथं तुम्हाला दिसत असणार, की न्यू रामटेकले प्लॅनेट स्पार्कमध्ये फक्त एकच झोन लागलेला आहे. त्यानंतर हे क्यू स्पायडर बघा. हे न्यू रामटेकचं बघा आता. हे क्यू स्पायडर फक्त अकॅडमी आहे. त्या अकॅडमी बघा किती सारे पोरांना घेऊन देते. अकॅडमीचा काय सीन असते, की हे पोरांना ट्रेनिंग देतात आणि नंतर सांगतात, की ट्रेनिंग देऊन, की आम्ही तुमची कुठं ना कुठं प्लेसमेंट करून देतो. सो इथं बघा, हे मॅक्सिमम तर पोरं अकॅडमीतच लागलेलं आहे. त्यानंतर हे क्वांटम्स ऑफ टेक्नॉलॉजीज, हे मला वाटतं आय-टीच कंपनी आहे. शिफ्ट अँड लिफ्ट, आय-टी टेक, सी मधलेच खूप घेतलेले आहेत त्यांनी. त्यानंतर हे हे बघा, हे टॅप अकॅडमी, हे सुद्धा अकॅडमीच आहे. पूर्ण सी मुलं आहेत. त्यानंतर इथं दिसत असणार तुम्हाला जगदीश लोखंडे, हा एकटा लागला टी-सी-एसमध्ये, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. त्यानंतर इथेही बघा, हे पूर्ण किरण अकॅडमीवाले आहेत, हे पूर्ण अकॅडमीवाले आहे. क्यू स्पायडर ही पूर्ण अकॅडमी आहे. त्यानंतर इथं तुम्हाला दिसत असणार, की एस-टी-सी वाले पूर्ण क्यू स्पायडर, एस-टी-सी क्यू स्पायडर. त्यानंतर आय-टी कंपनी स्विफ्ट अँड लिफ्ट. हे थोडीशी चांगली कंपनी आहे. त्यानंतर इथेही तुम्हाला दिसणार, की किरण अकॅडमी, पूर्ण किरण अकॅडमीमध्येच लागले. त्यानंतर आय-टीमधले हे दोघं जण आहेत, जे फक्त कॉग्निझंटमध्ये लागले. आणि हे दिव्या कोठारी, शशी परमार, प्लॅनेट स्पार्क, आय-टी, यांचं पॅकेज चांगलं असते प्लॅनेट स्पार्कचं. सो हे 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 इथं लागलेले आहेत. आणि बाकी जे इलेक्ट्रिकल आणि एच-टी-सीवाले आहेत, तर हे ई-टी-आय-सी प्रायव्हेट लिमिटेड, हे मला वाटतं कोरस कंपनी आहे. तरी तुम्ही बघा, न्यू रामटेकची एवढी काही प्लेसमेंट नाही आहे. एवढ्या पूर्ण बॅचमधून फक्त 130 स्टुडंट प्लेस झाले. तर याच्यातही कोणाकोणाचे तर डबल-डबल नाव आहेत. जसं तुम्ही बघितलं तर हे बघा, सुजल लोटेचं नाव इथं सुद्धा आहे डिलॉइटमध्ये. आणि आणि जर तुम्ही खाली गेले तर दिसते का बघा कुठं? हे पहा, 48 वर सुजल लोटे, द किरण अकॅडमी सी तर असे खूप साऱ्या जागी अ, मुलाचे डबल-डबल नाव आलेले आहेत. सो तर हे असं काम आहे न्यू रामटेकचं. तर तुम्ही बघू शकता, की न्यू रामटेकची काही एवढी काही खास प्लेसमेंट नाही आहे. फक्त 130 स्टुडंट प्लेस केले. त्यातली सिव्हिलचा तर मला वाटतं एकही झोन नाही आहे लागलेला. सिव्हिलचा एकही झोन लागलेला नाही. फक्त एस-टी-सीचे खूप कमी झोन लागलेला आहे. आय-टीचे खूप कमी झोन लागलेले आहेत. सी-एस-सीचे खूप कमी झोन लागलेले आहेत. इलेक्ट्रिकलमधले ई-टी-आय-सीमध्ये थोडेसे लागले. तर हे न्यू रामटेकची प्लेसमेंट आहे, ते काही एवढी काही चांगली नाही आहे. सो तुम्ही आपण बघितलं न्यू रामटेकची जे प्लेसमेंट रिपोर्ट आहे. तर मित्रांनो, जी आपली नेक्स्ट कॉलेज आहे ते आहे सिपना कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. तर मी यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जातो, प्लेसमेंट इन्फॉर्मेशन. बघा, यांनी बॅनरच टाकलेला आहे, की सिपना कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अमरावती प्लेसमेंट 2025. तर 300 प्लस प्लेसमेंट अपॉर्च्युनिटीज, 150 प्लस कंपनी असोसिएशन, 600 प्लस इंटर्नशिप. तर यांची आपल्याला लिस्ट ऑफ प्लेस स्टुडंट 2025 हे पी-डी-एफ बघायचे. सो मी क्लिक करतो. तर बघा, हे उघडलेली आहे. तर इथं बघा, इथं यांनी पूर्ण डेटा दिलेला आहे, की किती जण लागले. तर सी मधून हे जागृत मनीष ठाकरे ॲट लॉजिट्यूड सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत, 3 to 4 LPA. तर यांनी इथं दिलेलं आहे, की कुठं-कुठं लागले आहेत. हे बघा, क्यू स्पायडर आहेत.
3.5 LPA स्लॅब 1, स्लॅब 2 5.5 LPA और स्लॅब इथं दिलेलं आहे, की हे वेगवेगळ्या प्रोफाईल्स आहेत त्या, की ज्या प्रोफाईल स्लॅब 1 ची प्रोफाईल लागली तर आपल्याला 3.5 टू 5.5 LPA लागू शकते आणि स्लॅब 2 ची प्रोफाईल लागली तर 5.5 LPA टू 9.5 LPA असं पॅकेज व्हॅरी करते. त्यानंतर हे बघा इथं क्यू स्पायडरमध्ये लागलेले आहेत पुरं. क्यू स्पायडर. त्यानंतर टेक्नॉलॉजी तर मला वाटते मेन्शन नाही आहे किती आहे तर. त्यानंतर क्वांटम सॉफ्ट 3 LPA प्लस 500 स्टायपेंड 5000 सॉरी 5000 स्टायपेंड. त्यानंतर जर मी बघतो म्हटलं, तर इथे बघा हे इंटर्नशिपमध्ये खूप सारे पोरं यांनी लावून घेतलेले CSEचे. वेब डेव्हलपर इंटर्न, वेब डेव्हलपर इंटर्न. त्यानंतर इथं बघा हे बघा हे अकॅडमीज आहे. किरण अकॅडमी झाली यांचं पॅकेज इथं मेन्शन केलेलं आहे. 3.5 LPA. त्यानंतर इथं बघा इथं तुम्हाला कॉग्निझनची मुलं दिसणार आहेत, की किती जण शिकणारी कॉग्निझनमध्ये लागली. तर आपण जर इथं बघितलं तर 7 जण लागलेले आहेत कॉग्निझनमध्ये. यांचं पॅकेज आहे 4 LPAचं. सो आणि इथं बघा HCL टेकमध्ये 3.25 LPA जावा फुल स्टॅक डेव्हलपर, हिंदुस्तान कॉम्प्युटर लिमिटेड. सो सिपनाचं तुम्ही बघू शकता CSEची प्लेसमेंट खूप चांगली झालेली आहे. बघा 86 पोरं प्लेस झालेले आहे. म्हणजे जेवढे जे आय-टी कंपनी आहेत त्यातलं बघा 86 पुरं CSEचे प्लेस झाले. त्यानंतर इथं तुम्ही आय-टीचं पण बघू शकता. आय-टीमध्ये पण तुम्हाला MNC दिसतं, कॉग्निझंट दिसते, त्यानंतर HCL दिसते. त्यानंतर इथं क्यू स्पायडरचं मेन्शन नाही केलेलं आहे यांनी पॅकेज. त्यानंतर इंटर्नशिपमध्ये पण खूप जण लावलेलं आहे यांनी. हे बघा ॲट स्टायपेंड ऑफ 3K पर मंथ. त्यानंतर इथं हे जे अकॅडमीज आहेत टॅप अकॅडमी, हे बघा ही अकॅडमी आहे. नो स्टायपेंड, नो स्टायपेंड, नो स्टायपेंड. त्या अकॅडमीचं असंच असतं, की पोरांना ते मला वाटते ट्रेन करतात आणि त्यानंतर मग ते त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट थ्रू तिकडे मग इंडस्ट्री प्लेसमेंट देतात. सो अशा अकॅडमीसुद्धा येतात इथं प्लेसमेंटसाठी. तर हे अकॅडमीचं मला वाटते फक्त एक नंबर दाखवायला असते, की आमच्या कॉलेजमध्ये एवढी प्लेसमेंट झाली मग. त्यानंतर इथं बघा आय-टीचे पोरं लागलेले आहेत. सायबर सक्सेस ॲट 3 LPA. तर तुम्ही बघितलं तर त्यानंतर EXTCचे क्यूज पॅटर्नमध्ये लावलेले आहे त्यांनी. तेही डिसेंट पॅकेजवर. त्यानंतर बघा EXTC, टॅक टॅक टॅप अकॅडमी 1.2 LPAचं. त्यानंतर हे बघा इंटर्न MLIoT वेब मीडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे. स्टायपेंड आहे 60 LPA. 60 सॉरी 60Kच आहे, LPA नाही, 60,000 पर ॲनम. सो EXTCमध्ये कॉग्निझनमधला एक झोन लागलेला आहे. प्रोग्राम ॲनालिस्ट ॲट 1.44 LPA. तर बघा तर मग सिपनाची मॅक्झिमम चांगली प्लेसमेंट CS-ITचीच झालेली आहे. EXTCमध्ये यांनी लावलेलं आहे ते. मला वाटतं कोर कंपनीत आहे त्या ब्रिन्स ग्रॅज्युएट ट्रेन इंजिनियर ॲट 2.4 LPA. तर हे मला वाटते ह्या सगळ्या कोर कंपनीज आहेत. तर EXTCची इथं प्लेसमेंट चांगली दाखवत आहे. त्यानंतर मेकॅनिकलमध्ये वेबस्टोमध्ये लावलेलं आहे. वेबस्टो पुणे. सो जर आपण बघितलं तर सिपनाची सुद्धा डिसेंट प्लेसमेंट आहे. यांनी सुद्धा जर तुम्ही बघितलं तर सिपनाचं बघा CS-IT खूप चांगली प्लेसमेंट लागलेली आहे. जे चांगल्या MNC कंपनीज आहेत, TCS झालं, सॉरी TCSमध्ये तर एक जून नाही लागलेला, पण HCL किंवा आपलं कॉग्निझंट यासारख्या ह्याच्यात क्यू स्पायडर झालं, तर मुलं लागलेले आहेत. सो सिपनानं सुद्धा मला वाटते डिसेंट प्लेसमेंट आहे सिपनाची. तर मित्रांनो, जे आपलं नेक्स्ट कॉलेज आहे ते आहे PR पोटे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट अमरावती. तर मी यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलेलो, तर मला इथं कुठं असं त्यांची जे प्लेसमेंट रिपोर्ट आहे PDF फॉर्मॅटमध्ये ते कुठं दिसली नाही. त्यांच्या साईटवर फक्त त्यांनी असे बॅनर मेन्शन केलेलं आहे. तर जर तुम्ही इथं बॅनरवर बघितलं, तर इथं तुम्हाला दिसते की यांनी टाकलेलं आहे की हायेस्ट कॅम्पस प्लेसमेंट विदर्भ रिजन बॅच 2024-2025. तर इथं जर तुम्ही बघितलं, तर इथं तुम्हाला दिसते की कोणकोणत्या कंपनीत मुलं लागली आहेत. तर इथं बघा टॉप TOX स्टॉक्समध्ये लागलेलं आहे. त्यानंतर प्रोबस झालं, अजून MBS सोल्युशन. तर यांनी कुठं असं पॅकेजसुद्धा मेन्शन नाही केलं की किती LPAच्या पॅकेजवर लागलेले आहेत. तर इथं इथं बघितलं तर हे बघा क्लस्टर कम्प्युटिंग. तर इथं फक्त यांनी आपल्या जे हे आहेत बॅनर थ्रूच मेन्शन केलेलं आहे की किती पोरांचं आपलं
या 2024-25 बॅचमध्ये प्लेसमेंट झालेलं आहे. जर तुम्ही इथं बघितलं तर बघा, प्लॅनेट स्पार्क झालं, त्यानंतर एपिटोम हे जे चांगली आय-टी कंपनी आहे. त्यानंतर इथं जर तुम्ही बघितलं तर मला वाटतं मुलं कॉग्निझन्समध्ये सुद्धा प्लेस झालेले आहेत आपले पोटेमधले. तर बघा कॉग्निझन आली होती. जयेश देशमुख कॉग्निझन, त्यानंतर आत्रेय पोटे कॉग्निझन, पार्थ डांगरे कॉग्निझन. तर कॉग्निझनमध्ये मला वाटतं हे मुलं प्लेस झाले. त्यानंतर हे जे धूत आहे, धूत ट्रान्समिशन हे कोर कंपनी आहे. तर मला वाटतं हे सगळे इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकलवाले मुलं असणार जे दूध ट्रान्समिशनमध्ये प्लेस झाले. सो तर हे जे पोटेची जे प्लेसमेंट रिपोर्ट आहे, ते यांनी काही डिटेलमध्ये मेन्शन नाही केलेली. फक्त असे बॅनर त्यांनी तिथं साईटवर अपलोड केलेला. सो मी तुम्हाला असं एकदम बरोबर किंवा असं डिटेलमध्ये पोटेच्या प्लेसमेंटबद्दल जास्त डिटेल देऊ नाही शकत. आणि जर मी हे बघून सांगतो, तर बघा इथं जे मोठ्या कंपनीज आहेत त्या खूप मला कमी दिसत आहे एम-एन-सीमध्ये. फक्त एक कॉग्निझंट दिसत आहे आणि जे अजून दुसऱ्या झाल्या जे दुसरे कंपनीज आहेत, इपिटोम झालं, प्लॅनेट स्पार्क झालं, या सगळ्या कंपनी दिसत आहेत. प्रोबस झालं. सो तर तुम्ही बघितलं तर जे पी-आर पोटीची जे मागच्या वर्षीची प्लेसमेंट आहे, ते डिसेंटच म्हणू शकतो मी. एवढी काही खतरनाक नाही म्हणू शकत. जशी आपण जे बघितली ओल्ड रामटेकची प्लेसमेंट किती चांगली होती, तशी त्या लेव्हलची तर नाही आहे. बघा जे आपण चारी कॉलेजचा जो प्लेसमेंट डेटाचा एनालिसिस केला, त्यातून आपल्याला समजलं, की जे ओल्ड राममेघ आहे त्याची प्लेसमेंट सर्वात चांगली आहे. कारण त्यांनी जे 500 प्लस स्टुडंट प्लेस केलेले आहेत आणि त्यांचं पॅकेज सुद्धा आहे. जे ओल्ड राममेघेचं हायेस्ट पॅकेज आहे ते 12 एल-पी-ए गेलेलं आहे. सो जो ओल्ड राममेघेचा जो प्लेसमेंट रेकॉर्ड आहे तो खूप चांगला आहे. त्यानंतर सिप्नाचा चांगला आहे. सिप्नाचे आपण जर बघितलं तर 80 प्लस सी-एस-सीचे स्टुडंट प्लेस झालेले आहेत आणि तेही डिसेंट कंपनीमध्ये. त्यात टॉपचे जे एम-एन-सी येतात त्या सुद्धा येतात. सो सिप्नाचा सुद्धा चांगला प्लेसमेंट आहे. त्यानंतर पी-आर पोटे पाटीलचं सुद्धा चांगलं प्लेसमेंट आहे. त्यांनी असा डेटा तर नाही दिलेला होता, की कोणत्या किती पॅकेजवर लागलेला आहे. पण तरी डिसेंट पॅकेज तरी डिसेंट प्लेसमेंट पी-आर पोटे कॉलेजची सुद्धा आहे. आणि जे एकदम लास्टवर आलेलं आहे ते म्हणजे न्यू राममेघे. न्यू राममेघेचं मी स्वतः माझं कॉलेज आहे आणि मी सांगतो, की माझ्या कॉलेजची प्लेसमेंट एवढी चांगली नाही आहे. आपण ते प्लेसमेंट रिपोर्टवरही बघितलं आणि तसं सुद्धा माझा एक्सपिरियन्स सांगतो, की एवढी चांगली नाही आहे. बस ते 2-4 ज्या एम-एन-सी फक्त व्हिजिट देतात, त्यात जे पोरं सिलेक्ट झाले ते झाले. त्यानंतर अशा ज्या छोट्या-मोठ्या ज्या अकॅडमीज आहेत त्याच न्यू राममेघेत व्हिजिट करतात. सो जर अमरावतीची जे टॉप प्लेसमेंट जर आपल्याला पाहायचं असणार कॉलेज वाईज, सो ओल्ड राममेघे टॉपवर राहणार. त्यानंतर सिपना, त्यानंतर पी-आर पोटे आणि जे लास्टमध्ये आहे ते म्हणजे की न्यू राममेघे. आणि मी एच-यू-पी-एमचा ट्राय केला डेटा काढायचा, पण मला त्यांच्या साईटवर काही सापडला नाही. सो एच-यू-पी-एमचा डेटा मी याच्यात ॲड नाही करू शकलो. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार. तर यात मी थोडंसं हा व्हिडिओ माहीत आहे मला की थोडा मोठा झाला. सो यात आपण जरा खूप डिटेलमध्ये बघितलं. तर या कॉलेजच्या सगळ्या प्लेसमेंट रिपोर्टची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर सांगा मग तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का? जर आवडला असणार तर व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक दिलेली आहे. तर तुम्ही त्याला जॉइन करू शकता. त्यात मी इम्पोर्टंट नोट्स, अपडेट, लेक्चर्स अपलोड करणारच आहे आता आणि आपली कम्युनिटीचं एंगेजमेंट सुद्धा होते. सो सो प्लीज जॉइन द टेलिग्राम चॅनल आणि तुम्ही मला Instagramवर सुद्धा फॉलो करू शकता. मी त्याचा सुद्धा Instagram हँडल सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. सो आजच्या व्हिडिओसाठी बस एवढंच. थँक यू.